ऐक ना, काय ना प्रँक कॉल करत होतो. रडू नको. तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलोय ब्रिजवर. तर कापून आपल्या बहिणीला करूया प्रँक कॉल. आणि गाईज काल आपण कॉल व्हिडिओ बनवला नव्हता कारण की आपण जरा बाहेर गेलो होतो कामाच्या निमित्तासाठी. तर कॉल प्रँक करूया बहिणीवर, कारण की बहिणीसाठी गाडी घेतली होती. एकच महिना झालाय गाडीला. तर गाईज आता आपण करूया दीदीवर आपल्या प्रँक कॉल. कारण की आपण घरात सांगितलंय की आपण बाहेर चाललोय आणि वेदनकर गाडी आहे. तर बघूया आता घरच्यांना प्रँक कॉल करूया. नेमकी कसं काय होतंय ते. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कुणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा हॅलो, बोल ना. कुठे आहे का? बरं कुठं असणार आहे. अरे इथं बावधन पर्यंत आलो होतो. प्रॉब्लेम झाला. काय ते वेदन ते माग होती पेट्रोल भरून आणायला सांगितलं होतं ना. तर त्यांनी पाषाण सरकारला ते एका पोरीला वाल्याला उडवले. काय आणि दीपक आणि मी पुढे आले. तर आता बघू, मी जातो तिथं. हॅलो हॅलो, अरे ऐकते काय? अच्छा तर काही तिथे खूप घाबरलेली आहे. तर आता आपण तिला परत फोन करूया. तिचा फोन आलाय. हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय. हा बोल. अरे ते तो फोर व्हीलर वाला पैसे मागत होता, 5,000 रुपये. तिकडे जाऊ शकतो पहिलं. हा ठीक आहे, जातो मी आणि बघतो. मी वेदांना पण फोन करतो. काय वेदांचा मला फोन आला होता, तर म्हटलं की गाडी वगैरे फुटलेली आहे. हा, डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याकडे आहे काय? घरी आहे काय? का पप्पा घेऊन गेले आहेत? तर वेदांना त्यांनी पकडून ठेवले. ते इन्शुरन्स, माझं म्हणणं काय होतं, इन्शुरन्सला टाकूया उद्या सकाळी गाडी. म्हणलं तर कळून द्यायला नाही पाहिजे ना. मग कसं काय करायचं आता? तुला मग थोड्या दिवसांनी फोन करू. ते पैसे ते पोरेलर आले तर क्लिअर करायला पाहिजे ना. नाही तर चौकीला घेऊन गेलं तर वेदनचं लायसन्स पण नाही. गाडी कोण चालवत होतं? वेदन चालवत होता. पहिले जा तिकडे कोणतं पोराला लागलंय का काय लागलंय का खूप पहिले होता. इथं मामा देऊ खाई माशी. ठीक आहे, जाऊ. ठीक आहे, तुला फोन करतो परत. तर गाईस, ब्लॉग बघत राहा. आपण परत एकदा कॉल करूया दीदीला. एंड कर. हॅलो, अरे आलो होतो इथं. आपतो 5,000 मागतो ना, जरा 5,000. आणि गाडीचं काय करायचं? गाडीचं कुठली फुटणार? व्हिडिओ कॉल नको. ते गाडीच्या चौकीला चल म्हणतो. वेदूला दवाखान्यात घेऊन पण जायचं होतं. नाही, जरा गुडघ्याला लागलं फक्त. कोणा काय सांगू नको उगत होत नाही तर बोलणं खायला लागलं. बघ ना, मला लवकर फोन कर. तर गाईस, दीदी करते पैशाचं नियोजन. तर बघूया पैसे पाठवते का नाही. पैसे पाठवते किंवा नाही. पैसे आले डायरेक्ट जेवायला जाऊ गाईस. काहीतरी मागू तरी, नाही तर इथं काहीतरी पार्टी तरी करूया नक्की.
बघूया. सवय घरच्यांना पासून पैसे खायचे. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि बघू कॉल आल्यानंतर परत तुम्हाला एकदा दाखवतो. अरे इथं लागलंय दादा. नाही थोडंफार लागलंय. हा आहे इथंच. काय नाही पैसे मागतोय 5,000. तुझं नाही गुडघ्याचे इथं लागले. अरे बाबड्यांनी पुढे गेलते मग करूया दीदीला फोन. बघू तिला सांगूया खरं खरं. कॉल केला आहे तुला काय झालं का? ऐक ना, काय ना प्रँक कॉल करत होतो. रडू नको, रडू नको. थांब मी आलो घरी. ऐक ना, पैशाचं झालं असेल तर पाठव जरा खाऊन येतं. रडू नको. गाईज प्रँक कॉल सक्सेस झालाय. दीदी रडायला पण लागली. तर गाईज आपला प्रँक कॉल झालाय सक्सेस. तर घरचे पण खूप टेन्शनमध्ये आले होते. तर आपण घरी जाऊया आणि काय आता शिव्या खायला लागणारच आहे घरी गेल्यानंतर. ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठा करा. बाय.